हॅलो, मी आहे स्नेहा. आज आम्ही चाललेलो आहे लाखनवाडी, त्यानंतर बहिरम आणि अष्टमासिद्धी. तर आता आम्ही सगळी फॅमिली निघालेलो आहे मोर्शीवरून. मोर्शीवरून जाणार आहे डायरेक्ट लाखनवाडीला. चला तर मग पाहूया आपण लाखनवाडीचे दर्शन करूया आधी. हे आता आम्ही पोचलेलो आहे लाखनवाडीला. हे लाखनवाडीचा मेन गेट आहे. इथून आतमध्ये जावं लागते. इथं बाहेर दुकान वगैरे लागलेलं आहे याच्यात. एक प्रसाद वगैरे असतात ना बाहेर. इथून अंदर जाण्याचा मार्ग आहे. आता हे सगळे पूजाचं सामान वगैरे सगळं ठेवत आहे व्यवस्थित. त्यानंतर आता आपण आतमध्ये जात आहे. गुणवंत बाबाचे दर्शन करूया. हे आहे गुणवंत बाबाचा फोटो. मेन गेटवर आहे त्यांचा फोटो. हे आतमध्ये जाण्याचा मार्ग आहे. हे आता आपण आतमध्ये जात आहे. आता आपण गुणवंत बाबाचे दर्शन करूया. हे आतमध्ये जाण्याचा मार्ग. गर्दी जास्त नव्हती, थोडीफार होती गर्दी. सकाळचा टाइम होता. आम्ही सकाळीच पोहोचलो होतो तिथे. हे गुणवंत बाबाचे दर्शन केले इथे. आम्ही सकाळीच पोहोचलो होतो, म्हणजे 10च्या जवळपास पोहोचलो होतो आम्ही इथे. सगळ्यात आधी आम्ही गुणवंत बाबाचे दर्शन केले. इथून जाण्याचा मार्ग आहे. मग तिथून डायरेक्ट बाहेर निघते. इथून डायरेक्ट बाहेर निघालो मग. इथून बाहेर निघाल्यानंतर मग उद्या आता म्हणतो आणि असं कपाट राहत पुन्हा तसं लाकूड तर कपाट राहत बहिरमला जात आहे. हे बहिरम बाबाला पोचलो आता मी इथे. तर गुणवंत बाबाचे दर्शन करूया आपण पण. गर्दी खूप होती बरीच, म्हणजे आमचं सकाळचाच टाईम होता ना, त्यामुळे जास्त तर नव्हती, पण थोडीफार होतीच गर्दी. मग इथून त्यांनी खूप सारी व्यवस्था केलेली आतमध्ये जाण्यासाठी. मग इथून आतमध्ये जात आहे ते सगळे. हे इथून मूर्ती दिसत आहे. आता हे थोडीशी इथं शॉपिंग केली आम्ही बाहेर. खूप सारे दुकान वगैरे खूप सारे लागलेले होते, पण जास्त टाइमाच्या अभावामुळे आम्ही थोडंच फिरलो. कारण आम्हाला अष्टमसिद्धी जायचं होतं. लहान लहान मुलं होते, त्यांची पण आंघोळ वगैरे करायची होती. त्याच्यामुळे आम्ही थोडंशी हे केलं तिथं. आता पोचलो मी अष्टमसिद्धी. इथं हे विहीर आहे ना, इथं मान्यता. इथं लहान मुलांची आंघोळ वगैरे करते, मोठे पण करतात असं काही नाही. सगळेच लहान मुलांची आंघोळ करत आहे. त्याच्यामुळे आम्ही कसं आहे, लहान मुलांची आंघोळ वगैरे करतात ना, थंड पाणी असते, त्याच्यामुळे आम्ही लवकर पोचण्याचा प्रयत्न केला. मी तर लहान मुलाची आंघोळ वगैरे केल्याने आता इथं दर्शन करायला आलो आम्ही सगळे. तिथे दर्शन वगैरे करत आहे आतमध्ये. माझ्या जाऊ आम्ही थोडं फोटो वगैरे काढले. त्यानंतर हा तिथं हॉल आहे खूप मोठा. खूप व्यवस्था केलेली आहे आता. खूप चांगलं आणखी बांधकाम चालूच आहे तिथे. बघा खूप छान मोठा हॉल आहे. इथे जेवणाची व्यवस्था वगैरे